नमस्कार बालमित्रांनो, घरीच राहूया आणि अभ्यास करूया या उपक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बालमित्रांनो, आपण मराठीचा पाठ पाहत आहोत. पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. या पाठाचा काही भाग आपण पाहिलेला होता. राहिलेला भाग आपण पाहणार आहोत. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लय मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगरूळ येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावरच मनाला वेगळं समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नाही. बाप-लेकीच्या नात्यातील वीण तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानावर पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. तर तुम्हाला यापूर्वी मी सांगितले होतं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल देशांच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा. राष्ट्रकुल देशांच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. आता नवी दिल्ली इथं काय झालं तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत्या. या ठिकाणी कविता जिंकली असं जाहीर होताच हर्सूल आणि सावरपाडा या 2 परिसरांमध्ये काय झालं की जणू काही दिवाळी साजरी करण्यात आली. सगळे लोक आनंदी झाले, खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केली. स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. म्हणजे कविता आता जिंकल्यानंतर आपल्या गावी येणार यासाठी सगळे लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
तर कविताचं कौतुक करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी कविताच्या घराच्या ठिकाणी येऊन थांबलेले होते. लेकीभोवती निर्माण झालेली वलय, वलय म्हणजे काय तर कीर्ती, उपस्थित म्हणजे हजर, आणि लेक म्हणजे कोण तर मुलगी. तर लेकीभोवती निर्माण झालेली वलय तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या. आता सत्कारासाठी प्रत्येक गावगावचे लोक काय करायचे, यायचे मोठ्याच्या मोठ्या आलिशान गाड्या, अशा गाड्या यायच्या आणि त्या कविताला घेऊन जायच्या सत्कारासाठी. पत्रकारांचा गराडा यांमुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईवडिलांच्या डोळ्यात सहज वाचता येत होते. म्हणजे आपली मुलगी जशी काही खूपच मोठी झालेली आहे असं आईवडिलांना वाटू लागलं, की या आलिशान गाड्या येत आहेत, आपल्या मुलीला घेऊन जात आहेत. पत्रकारांचा गराडा त्याच्या भोवती पडत आहे. पत्रकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. असं वाटत आहे की आपली मुलगी खूप मोठी झालेली आहे. असं तिच्या आईच्या डोळ्यामध्ये हे समाधान वाचता येत होतं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. बंगळुरू या ठिकाणी कविता प्रशिक्षणाला गेलेली आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी गेलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर रोज तिला आईबरोबर बोलण्याशिवाय करमतच नव्हतं. रोज ती फोनवरून एकदा तरी आईशी बोलत असे. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. त्याच्यावरून आपल्या लक्षात येते खूप जिव्हाळ्याचं नातं, गहिरं नातं म्हणजे खूप जिव्हाळ्याचं नातं आईमध्ये आणि लेकीमध्ये असणारं कविताचं आणि आईचं हे आपल्याला दिसून येतं. दिवसभरात जे काही झालं ते सर्व मी आईला सांगते. म्हणजे दिवसभरात जे काही घडलेलं आहे त्याविषयीची सर्व काही माहिती आपली कविता आपल्या आईला देत असे. माझ्या त्रासाबद्दल मात्र मी तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. तर तिला झालेला जो त्रास आहे तर त्या त्रासाबद्दल ती काहीही आईला सांगत नसायची, कारण की ते ऐकल्यानंतर आपल्या आईला वाईट वाटेल याच्यासाठी कविता आपल्याबरोबर जे काही वाईट घडलेलं आहे याविषयी किंवा त्रास झालेला आहे याविषयी कधीही आईला सांगत नसायची. कविता हळवी आहे, तर सध्याच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. आता हळवी म्हणजे काय तर मनाने कोमल. तर कविता जी आहे ना हळवी आहे, मनानं कोमल आहे. प्रसिद्धीचं एवढं वलय तिच्या निर्माण झालेलं आहे, तिच्या स्वभावात कुठलाही फरक पडलेला नाही. तर म्हणजे प्रसिद्ध झालेली आहे कविता, तिला कीर्ती मिळालेली आहे, सगळेजण ओळखत आहेत, तरी पण कविताच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जाणवलेला नाही. बाप लेकीच्या नातीतील विणही तितकीच गहिरी. तर बाप लेकींचं असणारं नातंसुद्धा दृढ आहे, गहिरं आहे. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी एवढे बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. तर लहानपणी ही कविता आपल्या वडिलांचे बोट धरून चालायची, आईचं बोट धरून चालायची. मोठ्यापणी आपल्या मुलीच्या पायामध्ये एवढं बळ येईल, एवढी ताकद येईल, बळ म्हणजे ताकद, असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. तर कविताचे आईवडील जे आहेत तर ते कविताच्या यशाचे जे सगळं श्रेय आहे कविताचे प्रशिक्षक आहेत विजेंद्र सिंग यांना देत आहेत. ते जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तर कविताची जी प्रतिकूल परिस्थिती होती, प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थिती, आर्थिक म्हणजे पैशांची वाईट परिस्थिती. म्हणजे त्यावेळेस काय होतं तर कविताच्या आईवडिलांकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते, गरीब घराण्यात राहणारी ती मुलगी होती. पण अशा वाईट परिस्थितीमध्ये विजेंद्र सिंग यांनी काय केले तर जो भेटेल त्यांच्याकडे मदत मागितली, विनंती केली आणि मदत मागितली. या मदत मागण्यामध्ये त्यांनी कधीही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कधीच कमीपणा वाटू दिला नाही. तर आज लक्षात घ्या की जर विजेंद्र सिंग नसते
तर आज कविता राऊत या स्थानापर्यंत पोहोचूच शकली नसती. विजेंद्रसिंग आहेत म्हणून कविता राऊत या स्थानापर्यंत पोहोचलेली आहे. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहिली असली तरी तिने सर्वांवरचे प्रेम जपले आहे. कविता जरी ती प्रशिक्षण घेण्यासाठी बंगळुरू या ठिकाणी असली तरी तिचे आईवडिलांबद्दलचे असणारे प्रेम तसेच आहे. घरचे सण समारंभ उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. तर घरचे असणारे सण समारंभ या समारंभांमध्ये तिला सहभागी होता येत नाही, त्याची कविताला काळजी वाटत आहे. खंत म्हणजे काळजी. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिचे आवडीचे अजून एक गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी. तर कविता बंगळुरूच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत असताना तिला आवडीच्या एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, की ती म्हणजे नाचणीची भाकरी आणि वांग्याची भाजी. नाचणीची भाकरी म्हणजे काय? नाचणी म्हणजे नागली म्हणजे नाचणी. एक प्रकारचे ते धान्य आहे नाचणी हे. तर तिच्या आवडीचे असणारे वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी यांपासून या कविताला नेहमी दूर राहावे लागत असे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढाच भाग आपण आज पाहणार आहोत. बाकीचा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहूया.